नमस्कार, गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे। आजची ठळक बातमी। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरप्रकार कोण रोखणार? महाराष्ट्रातील ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा, जी गरजू आणि गरीब ग्रामीण मजुरांना कामाची हमी देण्यासाठी सुरू करण्यात आली होती, तीच आता गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे माध्यम बनू लागली आहे। महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्वतःच्या शेतात विहीर कामे सुरू केली। शासनाकडून विहीर मंजूर होऊनही गेल्या 6 महिन्यांपासून बिल काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील अकोली जहागीर येथील अल्पभूधारक शेतकरी अमोल खंडारे या शेतकऱ्यांना आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे। काम पूर्ण करून 6 महिने उलटले तरी मस्टर भरले जात नाही। मोबाईल ॲपवर फोटो अपलोड न झाल्याचं कारण दिलं जातं। काही ठिकाणी रोजगार सेवक, ग्रामसेवक किंवा अभियंता यांचं दुर्लक्ष, तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून फाईल अडकली आहे असं सांगितलं जातं। या प्रक्रियेमुळे शेतकरी कर्जात जात असून वैयक्तिक खर्च करून विहीर खोदली, पण गेल्या 5-6 महिन्यापासून शासनाकडून 1 रुपयाही मिळालेला नाही। त्याच गावातील इतर शेतकऱ्यांची बिले निघाली आहेत, मात्र अमोल खंडारे या शेतकऱ्याचे बिल राजकीय, कर्मचारी, अधिकारी यांच्या द्वेषातून निघाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। आज आपण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील अकोली जहागीर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि येथील अल्पभूधारक शेतकरी अमोल मधुकरराव खंडारे यांना मनरेगाच्या योजनेतून धडक सिंचन योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली आणि विहीर मंजूर होऊन अक्षरशः 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटला, मात्र अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांचे मस्टर निघालेले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची त्यांचे बिलं निघालेली नाही आणि संबंधित जे अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे यांच्याकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत आहे आणि ते मुद्दाम हेतुपुरस्पर टाळत आहे। मात्र त्याचसोबत त्यांच्यासोबत असणारे इतर शेतकरी यांचे मात्र बिलं निघालेली आहेत, कारण की याच्यातच साहजिकच आहे की याच्यात कुठंतरी घेण्या देण्याचा व्यवहार झालेला असावा असा पण संशय व्यक्त होत आहे। आणि या संदर्भात सदर शेतकऱ्याशी संपर्क केला असता त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। हा शेतकरी पूर्णतः आर्थिक ओझ्यात पिजलेला आहे, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि या शेतकऱ्याची मानसिकता पण खालावलेली दिसून येत आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या शब्दात। खंडारे राहणार अकोली जहागीर मूर्तिजापूर तहसील। माझी मनरेगामध्ये 2024 मध्ये सँक्शन झालेली होती। 24 मधून 25ला मी खोदकाम केलं जानेवारी महिन्यात। जानेवारी महिन्यात माझं मस्टर मे महिन्यापर्यंत मस्टर नाही निघाला। जानेवारी 5 महिन्याचा कालावधी लोटून पण मस्टर नाही निघालं। मी रोजगार सेवक दिवाकर शेंडे स्वतः म्हणत होता की रुमाल सिंग जोड जाय, रुमाल सिंग म्हणे का रोजगार सेवक जोड जाय, दिवाकर शेंडेने बनवा। ह्याच्यात मी व्हिडिओकडे 2 मी भेटलो, पण व्हिडिओला भेटलो आणि एपीयूला पण भेटलो। एपीयूनं पण त्याच्यावर दखल नाही घेतली। शेवटी मी कंप्लेंट केल्यानंतर 5/6/2025ला मी कंप्लेंट दिली व्हिडिओकडे, पण शिवकडे या दोघांना GR काढला, आदेश दिले की बा चौकशी करण्यात यावी। अजूनही चौकशी काही झालेली नाही आहे। त्यांना का नाही ते असा प्रसंग आणला की मला फाशी घ्यायचा टाईम आणलेला आहे, काहून की माझ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। मी विहीर खोदली, स्वतःचे पैसे लावलेले आहे, मजुराचे पैसे देण्यात आलेले आहे आणि पैशाचा म्हणजे पैसे एवढे भरपूर निघून गेलेले आहे की मी वारंवार विचारून राहिलो तर मला काही सांगत नाही। मी एपीओ म्हणते मी अकोल्याला मीटिंगला 7 दिवस झाले, मस्टर टाकतो तुमचे, थांबा मी चौकशी करायला आदेश पाठवतो। एपीओला मी किती वेळेस माझ्याजवळ हिस्ट्री आहे। रुमाल सिंगला मी म्हटलं होतं मस्टर टाक म्हणून, त्यानं नाही टाकलं, दिवाकर शेंडेनं नाही टाकलं। हे कोण खोटोबा खेळ करत आहे, याच्यावर कोणाचंच बंधन नाही आहे। कारवाई करण्यात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश पण शिवनं दिले, व्हिडिओनं दिले होते, पण व्हिडिओ पण आपल्यासमोर बोलते की हा तात्काळ कारवाई करा, तात्काळ निलंबित करा, तात्काळ हे करा, पण जाती कुठं हे नाही समजलं की एक सामान्य माणूस न्याय मागायला येऊन राहिला, न्याय मागता मागता तो फाशीवर चढून राहिला। फाशी मेल्यानंतर तुम्ही 5-5 लाख रुपये देता। अरे जिवंतपणे जे सँक्शन झालेले आहे त्याचे तर पैसे मस्टर टाकायला लावा त्यांना। मी तर पैसे मागितलंच नाही, मी मस्टरच म्हटलं होतं। मस्टर सर्वांचे 2-2 लाखाच्या वरच पडलेलं आहे। माझं मस्टर 30 मे पर्यंत कमीत कमी माझे एकच मस्टर पडलं, एक मस्टर पडलं। बाकीचे जे सर्वांचे 2 लाखाच्या वरच मस्टर पडले। असं काय झालं? मी काय केलं? मी विहीर नाही खोदली, मला सँक्शन लेटर नाही आलं,
मला माझी शेती नाही आहे, माझी हे चौकशी करून मला यायला आदेश द्यावे. मला माझेच प्रकरण आहे, भरपूर प्रकरण आहे. हे खेळ खंडोबा करून राहिले पैसे खायसाठी. मैका मास्टरचे 200 रुपये मागते, कशाचे मागते, काय द्यायचे, काहून? अरे शासन पैसा देऊन राहिलो, त्याच्या घरातून थोडी पैसे मागून राहिलो. हे असं तुम्हाला हे मी त्याला सांगून थकलो. शेवटी मला आत्महत्या केल्याशिवाय तर पर्याय नाही आहे. मला न्याय पाहिजे. काम केलंय पण पैसा नाही, ही न्यायाची हत्या आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. कॅमेरामन प्रफुल्ल गुडदेसह बंडू कुमार, अमरावती.